नमस्कार. डी.जी. रुपारेल महाविद्यालयातील अक्षर विभागाच्या प्रबोधकांच्या पाऊलखुणा या कार्यक्रमामध्ये मी वनश्री तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. प्रबोधन म्हणजे अर्थातच समाज जागृती आणि विज्ञाननिष्ठ विचारांचा प्रसार. आपल्याकडे होऊन गेलेल्या प्रबोधकांमुळे प्रबोधन ही संकल्पना आपल्याला सुपरिचित आहेच. अक्षर हा बहुभाषिक सर्जनशील गट आपल्या विविध लेखनांद्वारे हीच आपली उज्ज्वल प्रबोधन परंपरा आपल्यापुढे मांडण्यास उत्सुक आहे. तत्पूर्वी अक्षरच्या उद्घाटन प्रसंगी अक्षरच्या उद्घाटन प्रसंगी सादर झालेली कविता मी सादर करते. ही कविता म्हटलं तर अक्षर गटाची भूमिका मांडणारी, म्हटलं तर ओळख करून देणारी आपल्या अक्षरच्या शिक्षक समन्वयक डॉक्टर अनघा मांडवकरबाई यांनी केलेली आहे. कवितेचं शीर्षक आहे अक्षर ओळख. जे कधी क्षरत नाही, वाऱ्यावरती विरत नाही, काळासमोर हरत नाही, त्याचं नाव अक्षर. अहंतेचा लेश नाही, धर्मजाती देश नाही, कुठलाही गणवेश नाही, त्याचं नाव अक्षर. जमिनीतून रुजून येई, स्वत्वातून भिनून येई, नभाला जे भेदून जाई, त्याचं नाव अक्षर. वही विना स्फुरू शकतं, शाई विना झरू शकतं, हाती वीज धरू शकतं, त्याचं नाव अक्षर. माणसाला चेहरा देतं, चेहऱ्यासाठी आरसा होतं, आरशासाठी प्रकाश बनतं, त्याचं नाव अक्षर. इतिहासाची जाण देतं, भवतालाचं भान देतं, भविष्याची तहान देतं, त्याचं नाव अक्षर. भरकटणाऱ्या पावलांना गुरु होऊन आवरतं, कोलमडणाऱ्या खांद्यांना आई होऊन सावरतं. यातनांच्या तुरुंगात झुळूक होऊन वावरतं, त्याचंच नाव, त्याचं नावच अक्षर. क्रुसावर चढवलं येशूला तरी बायबल मागे उरतच, गाथा बुडवली डोहात तरी अभंग गाणं तरतच. स्तुती करा, निंदा करा, उराउरी भेटत राही, जाळा पुस्तक, फोडा मस्तक, अक्षर कधीच मिटत नाही. युग येतात, युग जातात, याची गोडी विटत नाही. किती लिहा, किती बोला, याचं ऋण फिटत नाही. याचे ऋणी होतात, त्यांना अक्षर गाणं गावं लागतं. याचे ऋणी होतात, त्यांना अक्षर गाणं गावं लागतं. अक्षर गाणं गाण्यासाठी स्वतः अक्षर व्हावं लागतं. अक्षर गाणं गाण्यासाठी स्वतः अक्षर व्हावं लागतं. खरंच आपल्या प्रबोधकांनी हे अक्षर गाणं गायलं म्हणूनच आज ते अक्षर अर्थात न संपणारे, न मिटणारे झाले आहेत. ही प्रबोधन परंपरा नेमकी केव्हा सुरू झाली? पहिले समाजसुधारक कोण? त्यांनी कशी कामं केली असतील? असे सगळे प्रश्न आपल्याला पडले असतील. जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तरं. पाहूया आपलं पहिलं सादरीकरण. महाराष्ट्रात ब्रिटिशांच्या आगमनानंतर प्रबोधनाला सुरुवात झाली असं सर्वसाधारणपणे मानलं जातं, जे काही अंशी खरंही आहे. पण ब्रिटिशांच्या नंतर सुरू झालेल्या प्रबोधन परंपरेच्या बीजकुणा त्या आधीच्या कालखंडात म्हणजेच मध्ययुगात सापडतात. मध्ययुगात वाढीस लागलेला धार्मिक अनाचार, वाईट रूढी परंपरा, अंधश्रद्धा, ब्राह्मण्यवादाला आलेले महत्त्व या सगळ्याला याच काळात उदयास आलेल्या काही संप्रदायांच्या संस्थापकांनी विरोध दर्शवला होता. या संप्रदायांनीच मध्ययुगामध्ये धार्मिक, सामाजिक, आध्यात्मिक प्रबोधनाला प्रारंभ केला होता. महाराष्ट्रात उदयाला आलेला महानुभाव संप्रदाय आणि या संप्रदायाचे संस्थापक श्री चक्रधर यांना पहिले ज्ञात समाजसुधारक मानले जाते ते यासाठीच. चक्रधरांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेला विरोध केला. त्यांनी त्यांच्या महानुभाव पंथात स्त्री, शूद्रातिशूद्र अशा सर्वांना सामावून घेतले होते. त्यांनी वैदिक तत्वज्ञान बाजूला सारत महानुभावीय तत्वज्ञानाचा प्रसार केला होता. तत्कालीन सनातनी लोकांना चक्रधरांचे सर्वसमावेशक विचार निश्चितच मान्य नव्हते. तरीही चक्रधरांनी आपले आधुनिक विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सुरूच ठेवले. या संप्रदायाच्या सुमारासच महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय उदयास आला. वारकरी संप्रदायानेही समाजातील सर्व लोकांना समानतेची वागणूक दिली. वारकरी संप्रदायाने सर्व जाती धर्मातील लोकांना संप्रदायात सामील करून घेतले. ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला असे म्हटले जाते. पुढे संत एकनाथ, संत तुकाराम यांनी या संप्रदायाला व्यापक स्वरूप दिले. संत एकनाथांनी भारुडे, अभंग यामार्फत समाज प्रबोधनाचे कार्य केलेले दिसून येते. या नंतरच्या टप्प्यावर संत तुकारामांनी आपल्या धारदार अभंगवाणीने समाजामध्ये प्रबोधन घडवून आणले. आपल्या अभंगातून त्यांनी वेळोवेळी सनातन्यांच्या डोळ्यात अंजन घातले. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरानी वाहावा भार माझा असं म्हणत तुकोबांनी ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध दर्शवला होता. मध्ययुगातल्या या महापुरुषांनी अशा पद्धतीने प्रबोधनाचा प्रारंभ केला आणि या मध्ययुगात घडलेल्या समाज प्रबोधनाचे व्यापक रूप म्हणजेच नंतरची महाराष्ट्रातील उज्ज्वल प्रबोधन परंपरा. धन्यवाद. प्रथम
अगदीच ब्रिटिशांच्या आगमनानंतर जरी प्रबोधन परंपरा सुरू झाली असली तरी सुद्धा तिच्या बीजखुणा मात्र मध्ययुगातल्या या महापुरुषांमध्ये सापडतात. ब्रिटिश सत्तेत असतानाच आपल्या समाजाचे प्रबोधन व्हावे म्हणून झटणारे त्याचाच एक भाग म्हणून मराठीतील पहिलं वृत्तपत्र सुरू करणारे प्रबोधक म्हणजेच बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकरांच्या कार्याचा, त्यांच्या जीवनाचा परिचय करून देणारं आपलं पुढचं सादरीकरण सादर करते साक्षी. पाहूया. नमस्कार, मी साक्षी रावण. सध्या द्वितीय वर्ष कला शाखेमध्ये शिकत आहे. 19व्या शतकात समाज अनेक समस्यांनी ग्रासला होता. अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, जातीभेद, उच्च-नीचता या सर्वांनी समाजावर पकड केली होती. समाजात सुधारणा घडविणे गरजेचे असून महत्वाचे होते ते समाजाला अंधारातून प्रकाशाकडे नेणे. त्यावेळी इंग्रज राजवट असल्यामुळे इंग्रजी शिक्षणाकडे कल होता. इंग्रजी शिक्षणामुळे जागृत झालेल्या, वैज्ञानिक दृष्टिकोन समजलेल्या काही सुशिक्षित मंडळींनी महाराष्ट्रातील सुधारणा चळवळीचे सूत्र हाती घेतले. आपला समाज धर्मप्रधान, जातप्रधान आहे, यामध्ये बदल घडवून आणायचा तर वैज्ञानिक विचारांची वाटचाल चालायला हवी असे या मंडळींनी जाणले आणि भारतात तसेच महाराष्ट्रात 19व्या शतकातील प्रबोधन युग सुरू झाले. या प्रबोधकांनी विचार परिवर्तनाबरोबरच कृतीशील कार्यही केले. अशाच एका व्यक्तीची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. समाज व्यवस्थेतील ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष देऊन त्यात बदल घडवणारे बाळशास्त्री जांभेकर तुम्हा आम्हा सर्वांनाच माहीत आहे. जांभेकरांचा जन्म 6 जानेवारी 1810 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले गावी झाला. लहानपणापासूनच ते अत्यंत हुशार होते. गणित, वेदशास्त्र या विषयात ते निपुण होते. पेशाने ते शिक्षक असल्यामुळे ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इतिहास या विषयांवर लेखले. वयाच्या 16व्या वर्षापासून त्यांनी लेखनास सुरुवात केली. नीतिकथा, सारसंग्रह, इंग्लंड देशाची खबर ही त्यांनी मराठी भाषेत तरुण वयात लिहिलेली पुस्तके. त्यांना हिंदी, मराठी, इंग्रजी, संस्कृत, गुजराती, लॅटिन, फ्रेंच, बंगाली या भाषा येतात. 19व्या शतकात समाजामध्ये जे वाईट वृत्तींचं स्तोम माजलं होतं त्यामुळे समाजाची परिस्थिती दयनीय झाली होती. यात बदल घडवण्यासाठी जांभेकरांनी दर्पण हे पाक्षिक 6 जानेवारी 1832 मध्ये सुरू केलं. दर्पणच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्नांवर मत मांडली. यामुळे विचार परिवर्तन होण्यास मदत झाली. त्यांची पहिली चळवळ ही विधवा विवाहासंबंधी होती. त्यावेळी नाजूक असणाऱ्या ह्या प्रश्नाबद्दल फक्त विचार न मांडता त्यांनी कृतीने देखील कार्य केले. प्रसंगी विधवा विवाह संपन्न करून हा प्रश्न मार्गी लावला. त्यावेळी इंग्रज राजवटीबरोबर आलेला त्यांचा धर्म आणि संस्कृती यामुळे हिंदू समाज धर्मांतरित करत होता. कपट कारस्थानाने ख्रिस्ती मिशनरींनी चालवलेल्या धर्मांतराच्या हल्ल्यास प्रखर विरोध त्यांनी केला. भजनांच्या विरोधात भीक न घालता या पतितांच्या शुद्धी कार्यात त्यांनी भाग घेतला. विद्वांच्या असहाय्यतेकडे समाजाचे लक्ष खेचून त्याप्रती निकडीने समाजास विचार प्रवृत्त करायला लावणारा पहिला विधवा विवाह प्रवर्तक, हिंदू समाजावर कोसळणाऱ्या धर्मांतरित संकटावर मात करून दुर्दैवी धर्मांतरित पतितांचा उद्धार करणारा पहिला पतित परावर्तक आणि अशा अनेक कार्यक्षेत्रात त्यांनी आपल्या अचाट बुद्धिमत्तेने व अगाध कर्तृत्वाने स्थान निर्माण केले आहे. अशा जांभेकरांना धन्यवाद साक्षी. जांभेकरांचे समकालीन प्रबोधक म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. या काळात परमहंस सभा मंडळी, प्रार्थना समाज या आणि अशा संघटनांच्या माध्यमातून प्रबोधन केले जाईल. लोकहितवाद्यांचा परिचय करून देणारं पुढचं सादरीकरण पृथ्वीराज सादर करतोय. Good morning, respected teachers and my dear friends. Today I am going to present on the topic Gopal Hari Deshmukh, who was a social and activist reformer. Gopal Hari Deshmukh was an activist in crime social reformer from the state of Maharashtra. He basically was keen on innovative ideas like ethics, religion, humanism, etc. He had written 35 books on diverse topics, which included some on religious, social, economic, political, historical, and literary matters. Some of his prominent books were Panipat War, Value, etc. He was also translating the books from English to Marathi. He was also popular known as the Lokaswadi. He also laid the foundation of a broad-based intellectualism in Western India. He was the first to challenge the old and authoritative tradition. He earnestly wished to face the quest for new thoughts and new visions and remove prejudices and discrimination
politician and professional. He was first to ponder over the cases which were responsible to the loss of indispensable independence. He was a stronger believer of Hinduism, spread the knowledge of the world and world among the people. He appointed real intelligence among you as a leader. Proceed according to the direction listed of some of the principles which I advocated. He strongly believed in Swadeshi words and promotions of cottage industry and boycott foreign goods. Last but not least, he was famously put it in the line, the transformation of the world takes place in the whole heart, the blind mind. Thank you. धन्यवाद पृथ्वीराज. या सर्वांनंतर जन्मलेले पण याच प्रबोधन परंपरेची पालखी वाहणारे महाराष्ट्रातले थोर समाजसुधारक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले. सावित्रीबाईंनी आणि ज्योतिबांनी केलेलं कार्य खरंच खूप महत्वाचं आहे. स्त्री शिक्षण आणि इतर अनेक सुधारणा त्यांच्यामुळे आपल्याकडे घडून आल्या. पाहूया तपस्विनीने लिहिलेलं सावित्रीबाईंवरचं आपलं पुढचं सादरीकरण. 19वीं सदी में जब देश में राजनीतिक गुलामी के साथ साथ सामाजिक गुलामी का भी दौर था, तब सावित्रीबाई फुले ने शिक्षा के महत्व को जाना, समझा और महिलाओं की आजादी के लिए नए द्वार खोलकर उनमें नई चेतना का सृजन किया. इससे पहले गुलाम भारत में महिलाओं को पढ़ने लिखने का अधिकार नहीं था. सावित्रीबाई फुले ने महिलाओं के अधिकारों, अशिक्षा, सती प्रथा, बाल या विधवा विवाह जैसे अपराधों के खिलाफ आवाज उठाई. सावित्रीबाई फुले ने अपने पति दलित चिंतक व समाज सुधारक ज्योतिराव फुले से पढ़कर सामाजिक चेतना फैलाई. भारत की प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले एक प्रमाण, मिसाल और प्रेरणा है कि अगर दृढ़ संकल्प और इच्छा शक्ति हो तो समाज में नई चेतना का विस्तार किया जा सकता है. जो गालियां तुम्हारी ओर फेंकी गई उन्हें धो पोछ शब्द बिन लिए. जो पत्थर तुम्हारी ओर फेंके गए उनसे पाठशाला बना ली. जो गोबर तुम्हारी ओर उछाले गए उन्हीं को लीप कर उस पर बैठाया उन्हीं की बेटियों को. जो सदियों से कैद थी सड़े ग्रंथों के कारागार में, तुम सावित्री नहीं सूर्य थी, अग्नि थी, भस्म होना ही था उन सबको जो थे मानवता के विरुद्ध. वह एक समय था और आज और है. आज कोई भी महिला, कोई भी लड़की को उसके सपने पूरा करने से कोई रोक नहीं सकता. और अगर ऐसा कोई करता है तो उसे समझाने के लिए हजारों लोग खड़े हैं. और अगर वह तब भी नहीं समझता तो हमारी सरकार बहुत मजबूत है. हालांकि अभी भी हमें लंबा सफर तय करना है, लेकिन हम काफी दूर आ चुके हैं और इस बात पर हमें गर्व होना चाहिए. और यह सब हमारे महान समाज सुधारकों के कारण हुआ है, जिन्होंने अपनी लड़ाई सच के खिलाफ जारी रखी और आखिर में वह ही जीते. तो अंत में मैं यही कहना चाहूंगी कि हमेशा सत्य का ही समर्थन करें, भले ही पूरी दुनिया आपके खिलाफ हो, क्योंकि अंत में सत्य की ही विजय होती है. धन्यवाद. धन्यवाद तपस्विनी. ज्योतिबा आणि सावित्रीबाईंप्रमाणे स्त्रियांचे प्रश्न हाताळणारे, त्यासाठी आवश्यक प्रबोधन करणारे, यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली कादंबरी सामाजिक विषयावर लिहिणारे प्रबोधक म्हणजे बाबा पद्मनजी. या नंतरच्या टप्प्यावरचे महत्वाचे सुधारक म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. न्यायमूर्तींबद्दल जाणून घेऊया स्वराने लिहिलेल्या पुढच्या सादरीकरणातून. नमस्कार, मी स्वरा म्हणून चौगड SYDC आर्ट्सची विद्यार्थिनी आहे. आज मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेल्या समाज सुधारकांपैकी एक महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल सांगणार आहे. महाराष्ट्र नेहमीच प्रबोधन परंपरेत आघाडीवर राहिलेला आहे. आज जरी आपल्या महाराष्ट्रात प्रबोधन परंपरा दुर्मिळ झाली असली तरी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या प्रबोधन पत्राच्या शताब्दी वर्षात धर्माने उन्मत्त झालेल्या व मुंगी चढलेल्या महाराष्ट्रात राम आणण्यासाठी प्रबोधन परंपरेच्या वाटेने चालणे किती निकडीचे आहे याची जाणीव सुधार नागरिकांना नक्कीच आहे. प्रबोधन हा शब्द इंग्रजी भाषेतील खरे तर मूळ फ्रेंच रेनायसन्स या शब्दासाठी समानार्थक म्हणून वापरला गेला आहे हे अभ्यासक जाणतात. युरोपियन रेनायसन्स या प्रक्रियेत युरोपमध्ये प्राचीन ग्रीक परंपरेचा जणू पुनर्जन्म झाला. या पुनर्जन्म प्रक्रियेची सुरुवात इटलीमध्ये झाली. त्यामुळे इटालियन, फ्रेंच, इंग्रजी अशा या शब्दाचा प्रवास असून आपल्याकडे तो अर्थातच इंग्रजीतून आला. तर
तर अशा या आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेल्या समाज सुधारकांपैकी एक महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल आज आपण जाणून घेऊया. महादेव गोविंद रानडे हे ब्रिटिश काळातील न्यायाधीश, समाज सुधारक, अर्थशास्त्रज्ञ, उत्कृष्ट लेखक, उत्तम वक्ते व इतिहास विशारद होते. त्यांचा जन्म 18 जानेवारी 1842 रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरला झाले व माध्यमिक आणि उच्च शिक्षण मुंबईत झाले. 1864 साली ते MA झाले व 1866 साली कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले. 1885 मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. महादेवरावांचे 2 विवाह झाले होते. त्यांचा प्रथम विवाह वयाच्या 12व्या वर्षी झाला होता. प्रथम पत्नी वारल्यानंतर दुसरा विवाह 31व्या वर्षी झाला. विधवांचा पुनर्विवाह संबंधीच्या चळवळींमध्ये त्यांचा सहभाग होता. तरीही वडिलांच्या अट्टहासामुळे त्यांनी दुसरा विवाह विधवेसोबत न करता कुमारिकेसोबत केला. यामुळे ते निराश झाले, परंतु त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नी रमाबाई यांना समाजाच्या विरोधाला झुगारून शिक्षित केले. 1893 साली मुंबईच्या उच्च न्यायालयात महादेव गोविंद रानडे यांना न्यायमूर्ती पद मिळाले. एका भारतीयाला उच्च न्यायालयात पद मिळणे त्या काळी दुर्लभ होते. ते एक निष्पृह न्यायाधीश होते व त्यांना फादर ऑफ जस्टिस ही बिरुदावली बहाल करण्यात आली होती. रानडे यांना आधुनिक भारताच्या इतिहासात महाराष्ट्रातील समाज सुधारणा चळवळीत महत्वाचे स्थान आहे. शिक्षणाचा प्रसार व्हावा, स्त्रियांनाही शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्या. त्यांनी शिक्षण, राजकारण तसेच आर्थिक बाबतीत अमूल्य कार्य केले. आपल्या चळवळीद्वारे त्यांनी बालविवाह आणि जातीयता या समाजविघातक रूढींविरोधी जागृती निर्माण केली. त्यांचे इंग्रजी पुस्तक राईज ऑफ मराठा पॉवर हे विशेष गाजले. भारतीय समाजात संकुचित वृत्ती, जातीभेदाचे पालन, भौतिक सुखे, व्यावसायिकता व व्यावहारिकता या विषयांचे गैरसमज, दोष निर्माण झाल्यामुळे समाजाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. हे दोष दूर करूनच आपल्या समाजाची प्रगती साधता येईल असे त्यांचे ठाम मत होते. समाजाची राजकीय किंवा आर्थिक उन्नती घडवून आणायची असेल तर सामाजिक सुधारणेकडे लक्ष पुरवले पाहिजे. ज्याप्रमाणे गुलाबाचे सौंदर्य व सुगंध वेगळे करता येत नाही, त्याप्रमाणे राजकीय व सामाजिक सुधारणा यांची फारकत करता येत नाही असे त्यांचे ठाम मत होते. हे विचार त्यांनी समाज सुधारणा चळवळीच्या अगदी सुरुवातीच्या काळात मांडल्यामुळे त्यांना भारतीय उदारमतवादाचे उद्गाते असेही म्हटले जाते. 16 जानेवारी 1901 रोजी दीर्घ आजाराने त्यांचा मृत्यू झाला. धन्यवाद. धन्यवाद स्वरा. न्यायमूर्ती रानडेंच्या दुसऱ्या पत्नी रमाबाई रानडे यांनी देखील शिक्षण घेतल्यानंतर समाज सुधारणेला महत्त्व दिले. खरं तर सावित्रीबाईंचा वसा चालवणाऱ्या स्त्रियांचं प्रबोधन परंपरेतील योगदान तितकंच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे. ताराबाई शिंदे, डॉक्टर रखमाबाई, पंडिता रमाबाई यांनी ही प्रबोधन परंपरा चालवली. ज्योतिबांना आदर्श मानत त्यांचे विचार समाजात पोहोचवणाऱ्या ताराबाईंविषयी संजनाने केलेली आपण कविता ऐकूया. Good morning. I will be reciting a poem which is written by me. In the province of Berar in 1850 was born the daughter of our nation, a feminist, a strong-willed lady, a woman of a warrior station, earning a generation's admiration, paving a different pathway with a newer vision. Her name was Tarabai Shinde. Dare to compare ladies and men and ask the question why? Why, oh Lord, do you hate the women? Why do you make them cry? Why should they die? Why have unequal love in genders, and no one will even try to be the poor one's defenders? Pule's beloved daughter, a beacon for the coming days, a friend, a fighter, a light of raging blaze, patriarchy to raise. A symbol for a better day, the sun setting on the olden days, her name was Tarabai Shinde. Thank you. धन्यवाद संजना. वैद्यकीय सेवा देऊ शकलेल्या पहिल्या महिला म्हणजेच डॉक्टर रखमाबाई. रखमाबाईंच्या आयुष्यातील एक प्रसंग सन्मेष, मृणाली, अमेया आणि मानसी यांनी संस्कृत, आगरी आणि मराठी भाषेतही लिहिलेला आहे. रखमाबाईंचं कार्य सुद्धा खूप महत्वाचं आहे. ऐकूया ते सादरीकरण. देविका करेल सादर. नमस्कार, मी देविका कोसमकर संस्कृत या भाषेत सादर करते आहे. जयंतीबाई जनार्दन पांडुरंगः दंपतेः रखमाबाई नाम पुत्री जाता.
रखमाबाई महोदयायाः जनन मराठी कुटुंबात जातः। तदनन्तरं तस्याः पितुः मृत्युः अभवत्। तत्क्षणे रखमाबाई द्वयवयस्कः आसीत्, अपि सा माता सप्तवयस्कः आसीत्। पतेः मृत्योः अनन्तरं 6 वर्षेण जयन्तीबाई महोदयया सखराम अर्जुन नाम महत्वद्यैः महोदयेन सह विवाहं कृतः। 11 वयस्कः रखमाबाई महोदयायाः विवाहं दादाजी भिकाजी महोदयेन सह जातः। दादाजी महोदयः तदा 19 वयस्कः आसीत्, अपि सः सखाराम अर्जुनस्य भ्रातृव्य आसीत्। सामाजिक संप्रदायस्य उल्लङ्घनं कृत्वा दादाजी भिकाजी महोदयः रखमाबाई महोदयायाः गृहे घर जावई यावत् स्थितः। तदा कालान्तरेण भिकाजी महोदयः ज्ञानं प्राप्तवान्। तदा रखमाबाई महोदयायाः अपि गृहे तिष्ठतः पुस्तकात् ज्ञानं प्राप्तवती। तत् पुस्तकानि चर्च मिशन लाइब्रेरी यावत् सा पित्रा आनीतवान्। भिकाजी महोदयः तस्य मातुः मृत्युः अनन्तरं मातुल्यगृहे अतिष्ठत्। तत्र स्थित्वा तेन बहु ऋणानि अपकृतवान्। रखमाबाई महोदयायाः धनस्य उपयोगं कृत्वा सर्वाणि ऋणानि दातुं शक्यः इति सः चिन्तयत्। नाटकस्य मुख्यकलाकाराः डॉक्टर रखमाबाई महोदया, दादाजी भिकाजी महोदयः, इंग्लण्डस्य राज्ञी विक्टोरिया। भिकाजी महोदयः: त्वं मया सह मम गृहे आगच्छसि, आवां तत्र मिलित्वा संसारः कुर्याव। भिकाजी महोदयस्य वाक्यं श्रुत्वा रखमाबाई महोदयायाः चिन्ते सन्देहः निर्मितः जातः। रखमाबाई महोदया: अहं त्वया सह भवतः गृहे न आगच्छामि, एतत् मम मतः। भिकाजी महोदये रखमाबाई महोदयायाः व्यवहारः यथेष्टं नास्ति इति विचारः। तथा भिकाजी महोदयेन न्यायालये रखमाबाई महोदया विरुद्ध याचिकां लेख्यकृतम्। रखमाबाई राउत च दादाजी भिकाजी च उभयोः आगच्छत् इति न्यायाधीशमहोदयस्य समीपं तिष्ठतः जनः अवदत्। भिकाजी महोदयः: न्यायाधीशमहोदयः, न्यायानुसारं तथा धार्मिकरीत्या सौ रखमाबाई मम भार्या अस्ति, अपि तस्याः उपरि मम सम्पूर्ण अधिकारः अस्ति। एतदधिकारेण अहं मम भार्यायै मम गृहे नेतुम् इच्छामि। रखमाबाई महोदया: यावत् भार्याः मते त्वं तव अधिकारेण मया त्वं गृहे नेतुम् इच्छसि, तथा अहमपि मम अधिकारेण प्रतिक्षेपं कर्तुं शक्यः। एतत् श्रुत्वा भिकाजी महोदयः चिन्तयत्। भिकाजी महोदयः: त्वम् एका नारी अस्ति, त्वं तव मर्यादा अभिजानत्, तत् आचरं कुरु, तव मर्यादायाः उत्तरणं न कुरु। रखमाबाई महोदया च भिकाजी महोदयः च उभयोः सम्भाषणं श्रुत्वा न्यायाधीशमहोदयेन रखमाबाई महोदया पुरतः द्वयः विकल्पौ स्थापितः। प्रथमपर्याय: रखमाबाई महोदयायै तस्याः पति गृहे गन्तव्यम् एव। द्वितीयपर्याय: रखमाबाई महोदयायां 6 मासस्य कारागारवासदण्डनं करणीयम् इति। रखमाबाई महोदया: मां कारागारवासदण्डनम् अनुमन्यते, किन्तु अहं मम पतेः गृहे न गच्छामि। न्यायालयस्य अभिप्राय श्रुत्वा रखमाबाई महोदयया लण्डनस्य राज्ञी विक्टोरियायै पत्रं लिखितवती। विक्टोरिया राज्ञी: I got a letter from Rakhmabai which says that everywhere it is considered one of greatest blessing of God that we are under the protection of our beloved Queen Victoria's government, which has its own worldwide fame for its best administration. At such an unusual occasion, will the mother listen to an earnest appeal from her millions of Indian daughters and grant them a few simple words of change into the book of Hindu law that marriage performed before the respective ages of 15 in girls and 20 in boys shall not be considered legal in the eyes of the law if brought before the court. I overrule the court, and the 2 options given to Rakhmabai are in a way of injustice to her. भिकाजी महोदयः: घटितं सर्वं विस्मृत्वा आवां द्विधा भविष्यावः,
तत्कृते अहं 2,000 सर्यकाणि दातुम् इच्छामि। रक्माबाई महोदया, यथेष्टं कुरु, आवां द्विधा भविष्यावः। एतद् याचिकां पश्चात् इङ्ग्लण्ड् तथा भारतदेशे बहवः सकलहाः अभवत्। एतत् सर्वाः कलहाः अनन्तरम् अन्तिमं निर्णयं श्रितः आसीत्। एतद् निर्णयः अस्ति एज् आफ् कन्सेण्ट् एक्ट् 1891 इति प्रकटितं जातः। धन्यवाद। धन्यवाद देविका. धन्यवाद मृणाली, अमेया, मानसी आणि सन्मेश.